नमस्कार मित्रांनो, समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, एक दिवस हिटलर पार्लमेंटमध्ये कोंबडा घेऊन आला आणि सर्वांच्या समोर त्याची एक एक पिसे खेचून काढू लागला। कोंबडा वेदनेने विवळत होता, सुटण्यासाठी तडफडत होता। एक एक करून हिटलरने त्याची सर्व पिसे काढून टाकली। नंतर कोंबड्याला जमिनीवर फेकून दिले। नंतर खिशातून काही दाणे काढून कोंबड्याच्या समोर टाकून सावकाशपणे तो पुढे पुढे चालू लागला। तो कोंबडा दाणे खात खात हिटलरच्या मागे चालू लागला। हिटलर सारखे सारखे दाणे टाकत होता आणि कोंबडा ते खात त्याच्या मागून चालत होता। शेवटी तो कोंबडा हिटलरच्या पायाजवळ येऊन उभा राहिला। हिटलरने स्पीकरकडे पाहिले आणि महत्वाचे वाक्य बोलून गेला, लोकशाही। लोकशाही असलेल्या देशातील जनतेची अवस्था ही या कोंबड्यासारखी असते। त्यांचे नेते जनतेचे सर्व काही लुटून घेतात आणि त्यांना लोळे पांगळे फार गरीब करून टाकतात आणि त्यानंतर त्यांच्या पुढ्यात थोडं थोडं तुकडा टाकत राहतात आणि नंतर त्यांचे दैवत बनतात। गोष्ट खरी असो नाहीतर काल्पनिक, पण वास्तव मात्र नाकारता येत नाही। आज भारतीय लोकांची अवस्था ही हिटलरच्या त्या कोंबड्यासारखी आहे। आपल्याला काय वाटते? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।